वेलकम टू पॅशन कट्टा। आज आपल्या कट्ट्यावर आपण श्वेता हक्के हिला भेटणार आहोत, जिने ॲथलेटिक्समध्ये नॅशनल 17 आणि स्टेट्समध्ये 50+ मेडल्स मिळवलेले आहेत। तर भेटूया श्वेता हक्के हिला। हाय श्वेता। हॅलो। तू ॲथलेटिक्समध्ये आहेस आणि रनिंगमध्ये कितव्या वर्षापासून आहेस? मी 6 वर्षापासून ॲथलेटिक्स करते। म्हणजे रनिंगमध्येच का गेलीस तू? 6 वर्षाची असताना काही कळत नव्हतं, आईबाबांनी असंच स्कूलमधनं एंट्री गेली म्हणून पाठवलं आणि मग खेळत गेली। तसं स्कूलने पण सपोर्ट केलं आणि मग 7-8 वर्षापर्यंत खेळलं आणि मग ते आवड ऑटोमॅटिकली निर्माण झाली आणि आता सोडायची इच्छा होत नाही। म्हणजे आता तू शाळेतून खेळली असशील, त्याच्यानंतर तू स्टेट खेळलेस आणि नॅशनल पण खेळलेस। तर हा जो संपूर्ण जर्नी होती म्हणजे 6 वर्षापासून ते आता तू 18-19 इयर्सची आहेस, तर ही जर्नी कशी होती तुझ्यासाठी? खूप एक्सपिरियन्सेस आले। लहानपणापासून जेव्हा चालू केलं काही कळत नव्हतं, असंच उगीच धावायचं म्हणून धावत होती। मग 14 मग तसंच अंडर 12-10 गेलं तेव्हा स्टेट मेडल आलं, फर्स्ट टाइम स्टेट्स खेळली आणि मग जेव्हा 14 इयर्सची होती तेव्हा फर्स्ट टाइम नॅशनल झाले, तेव्हा मी 8th स्टँडर्डमध्ये होती आणि मग तिथे फर्स्ट टाइम ब्रॉन्झ मेडल लागला नॅशनलमध्ये। मग नंतर तसंच करत करत आतापर्यंत 17 नॅशनल मेडल्स आले। पुढे इंटरनॅशनल खेळायची इच्छा आहे। आता हे तू म्हणाली 17 नॅशनल्स तुला मिळाले आणि तुझ्याकडे बरेचसे मेडल्स असतील। तर पहिला मेडल जेव्हा तुला मिळालं तेव्हा तुझ्या म्हणजे जे असं एक एक्साइटमेंट असते, तर ती कितपर्यंत होती? म्हणजे ॲक्च्युली स्टेट्समध्ये मी एका पुण्याच्या मुलीला हरवलेलं आणि मी तिकडे गोल्ड केलेलं आणि मग ते हर्डल्स होतं 80 मीटर हर्डल्स आणि नंतर मग नॅशनल्समध्ये तीच माझ्याबरोबर होती। पण त्या दिवशी ॲक्च्युली मला 100 पण धावायचे होते आणि 80 मीटर हर्डल्स पण धावायचे होते, तर 5 इव्हेंट्स मला एका दिवशी धावायचे होते आणि 100च्या फायनलमध्ये मी 5th लागली आणि मग 80 मीटर हर्डल्सची फायनल होती आणि मला कसं काही करून मेडल करायचंच होतं। मग आणि झाली रेस, सुटली, मला तेव्हा काहीच कळलं नाही की मी कुठल्या पोझिशनवर आहे आणि संपल्यानंतर मला कळलं की मी 3rd आली आणि ज्या पुण्याच्या मुलीला मी हरवलेलं ती 2nd आली। फर्स्ट मेडल होतं, त्याचं एक्साइटमेंट नव्हतं, पण मी तिच्यामुळे हारली, ते जास्त मला दुःख झालेलं त्या क्षणासाठी, पण नंतर नॉर्मल झाली। मग त्याचा रिव्हेंज पुढे घेतलास की नाही तू? घेतलं, खूप जागे घेतलं, तिने पण परत वार केले, पण ते अजूनही चालूच आहे। आता तू जेव्हा स्टेट खेळली असशील तेव्हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि जेव्हा आपण नॅशनलला खेळतो तेव्हा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो, तर त्या दोघांमध्ये किती डिफरन्स वाटला तुला? ॲज इन प्रेशर किती होतं स्टेट आणि नॅशनल खेळताना? आता सध्या तरी स्टेट्स खेळायला काही जास्त भीती वाटत नाही, आधी खूप असं टफ जायचं आहे। आता कॉन्फिडन्स आला आहे, इतके वर्ष करते म्हणून, आणि म्हणून आता स्टेट्स इझी वाटतं, पण नॅशनल जरा टफ जातात कधी कधी। नवीन नवीन कॉम्पिटिटर्स, कोणाला जज करू शकत नाही। आता जेव्हा तू स्टेट खेळली असेल आणि एक दिवस आला असेल की जेव्हा तुला कळालं की माझं सिलेक्शन नॅशनलला झालं आहे, मग ते कसं होतं तुझ्यासाठी? ते एक फर्स्ट नॅशनल होती, ॲक्च्युली त्याचं सिलेक्शन कदाचित डिस्ट्रिक्ट लेवलवरनंच झालेलं, तर त्याच्यामध्ये स्टेट्स नव्हतं, डायरेक्ट नॅशनल होती। ते फर्स्ट नॅशनल होतं माझ्या लाईफमध्ये आणि तेही लाँग जम्पमध्ये होतं आणि नंतर ते एक्साइटमेंट खूप होती आणि ते फर्स्ट टाईम मी आईबाबांना सोडून एकटी गेलेली, तेव्हा ट्रेनमध्ये वगैरे असं सोडून जाताना थोडं रडायला वगैरे आलं, पण नंतर तिकडे गेल्यानंतर लाँग जम्प करताना ॲक्च्युली लाँग जम्पमध्ये फक्त बेस्ट 8 घेतात फायनल राऊंडसाठी, तर मी 12th पोझिशनवर होती आणि फर्स्ट डे ते लाँग जम्पचं झालं सगळ्यांचे जम्प्स आणि नेक्स्ट डे मला असं वाटलं की मी सिलेक्ट नाही झाली आणि माझ्या टीम मेंबर्स सगळ्यांना मेडल होतं त्या टूरमध्ये, तर आय वॉज जस्ट प्रेइंग की काहीतरी असं होऊ की मला एक चान्स मिळावं आणि मी
मेडल मारणार. आणि नंतर मग त्याच दिवशी मग संध्याकाळी कळलं की बेस्ट 8 नाही बेस्ट 12 घेत आहेत. तर माझा नंबर तिकडे लागला आणि मी गेली तिकडे आणि जम्प केलं आणि मला त्या टूरमध्ये 3rd प्राइज लागलं. मी खाली हात आली नाही. तेव्हा तुला ब्रॉन्झ मिळाला. मग तुला पुढे नॅशनलसाठी गोल्ड्स पण मिळाले. हो. तर मग ब्रॉन्झ आणि गोल्ड म्हणजे नॅशनल लेवलला कॉम्पिटिटर असं तू म्हणाली खूप कॉम्पिटिटर असतात. तर मग एक पहिला मिळालेला ब्रॉन्झ म्हणजे तो पण लकीली कारण की 8 म्हणून 12 तर तो जेव्हा गोल्ड मिळाला तेव्हा किती कॉन्फिडन्स होता तुझ्यात? तो गोल्ड मिळायची एक्सपेक्टेशन नव्हती. एक दिवस आधी जेव्हा एका नॅशनलसाठी गेलेलो फक्त वॉर्मअप करताना असंच विचार केलेला की यावर्षी त्या पोडियमवर उभं राहायचं आहे कुठल्या तरी प्लेसवर 1st, 2nd, 3rd. आणि मग झालं इव्हेंट आणि त्याच टूरमध्ये मी काहीतरी खाल्लं मला डिसेंट्री झाली आणि मग मी वॉर्मअपसुद्धा केलं नव्हतं माझ्या फायनल्सच्या आधी. मी अशीच उभं राहून फक्त वॉकिंग करत होती आणि त्याच्यात मी धावली आणि लकीली आय डोंट नो मला 7th लेन मिळालेलं नॉट इवन द बेस्ट लेन. मी फर्स्ट केलं तिकडे. आणि ते ॲक्च्युली असं असतं की तुमचे बेस्ट रेसेस तुम्हाला आठवण नसतात तुम्ही काय धावलं आहे म्हणजे विचार येत नाही ना तेव्हा बेस्ट होऊन जातं ते. आणि ते त्याच्यातलं पण एक ते त्याच्यातलंच आहे. फॅमिली सपोर्ट कसा आहे तुला? आईबाबांनी सगळ्यात आधी टाकलं तर तेच सांगतं की बाबा आणि आई किती सपोर्टिव्ह आहेत. ॲक्च्युली सगळं काही देतात जे पाहिजे ते. खूप खर्च होतो ते पण मॅनेज करतात आणि स्कूल कॉलेज देते त्याच्याने काहीच होत नाही तरी आई बाबा जितकं होऊ शकतं तितकं करतात. आता जेव्हा आपण ह्या सगळ्या कॉम्पिटिशन्स बघतो तू नॅशनल खेळलेस स्टेट्स खेळलेस ते ह्या सगळ्यामध्ये दिवस जातात. तर ते शाळेचे किंवा कॉलेजचे पण डेज तुझे बंक होत असतील. मग हे अभ्यास वगैरे कसं मॅनेज करतेस? अभ्यास एक बॅकअप म्हणून ठेवला आहे की लाईफमध्ये यू नेवर नो काय होतं म्हणून एक सेफर साईडमध्ये म्हणून करते. आणि टूर्स वगैरेला जाते तर खूप मिस होतं. कॉलेजवाले सपोर्ट करतात अटेंडन्स देतात काही प्रॉब्लेम नाही आहे. एक्झाम्स पण एक्झाम्स घेतात जर एक्झाम्स मिस झाले तर. प्रॅक्टिकल्स पण होतात वेगळे म्हणजे असं काहीच प्रॉब्लेम होत नाही की मी स्पोर्ट्स करते म्हणून माझा अभ्यास पण तुला अभ्यास करावा लागत असेल ना म्हणजे तू आतापर्यंत फेल तर कधी कुठल्या वर्षी झाली नाही. मग ते तू कसं करतेस? हे दोन्ही प्रेशर आहेत ना म्हणजे अभ्यासाचं पण आहे खेळण्याचं पण. तर तू कसं मॅनेज करतेस ते? आफ्टरनून टाईम घरीच असते. आफ्टरनून टाईमला मग अभ्यास करू शकते. मॉर्निंग ट्रेनिंग संध्याकाळी वर्कआउट परत. तर आफ्टरनून टाईम थोडा फ्री मिळतो मग तेव्हा अभ्यास करायला चान्स मिळतो. आता तुझ्या एजमध्ये नॉर्मली काय असतं फेसबुक व्हॉट्सअप हे सगळं सोशल जे चालू आहे त्याच्यात किती तू सक्रिय आहेस? म्हणजे इतकं नाही. आता रिसेंटलीच मी सोशल साईट्सवर आली आहे ते पण ते नायकीच्या ॲडमुळे. त्याच्यानंतरच त्याच्या आधी मी व्हॉट्सअपसुद्धा यूज नव्हती करत म्हणून थोडं ते डिस्ट्रॅक्शन नव्हतं. आय कुड रेस्ट मोर आणि थोडं जास्त आपल्या इव्हेंटबद्दल विचार करू शकते. ते तेवढं काही डिस्टर्बिंग नाही आहे. समटाईम्स ते एक मोटिवेशन किंवा थोडं माइंड डिस्टर्बन्स चांगलं आहे ते पण. सो त्याचा काही इफेक्ट नाही एवढं. आता कसं आहे तू जसं म्हणालीस ना की ते तू मोटिवेशनलसाठी वापरतेस. बऱ्याचदा म्हणजे तुझ्या एजमधली जी यंग जनरेशन आहे ते त्यालाच फुल टाईम करतात आणि तू जसं म्हणालीस की तू त्याला फक्त मोटिवेशनल बघतेस. आता नॉर्मली काय होतं आपल्या इथे नॉर्मली खेळांमध्ये असं पकडलं जातं की याच्यात पण खूप पॉलिटिक्स होतात. तर तसा तुझा काय अनुभव आहे का? नाही पॉलिटिक्स असं अजून माझ्या बरोबर काही एक्सपिरियन्स नाही आहे तर मला नाही वाटत असं काही होत असेल. सो नाही. तू जसं शाळेत खेळली डिस्ट्रिक्ट खेळली स्टेट खेळली नॅशनल याच्यानंतर तुझा मोटिव्ह काय म्हणजे लाईफमध्ये काय गेन करायचं आहे तुला? होप फॉर द बेस्ट 2020 टोकियोचा विचार करते. ऑलिम्पिक्स आता यावर्षी इंटरनॅशनल खेळायचं असं पकडून चालली आहे की खेळायचं यावर्षी. बघू आता काय होतं. ऑलिम्पिक्स गोल्ड? गोल्डच. तुझी सुरुवात ब्रॉन्झ पासून झाली आणि नंतर मग तू तो चॅलेंज स्वीकारत गोल्ड पर्यंत गेलीस.
तर हा संपूर्ण घेताना आपण जेव्हा कोणतेही गेम असो तर आपण त्याला खूप प्राधान्य देतो लाईफमध्ये. तू पण ते तेवढंच दिलं असशील. तर ही जी मेहनत असते ना, तर तू जसं सांगितलंस की तू रेस्ट करते, सोशल नेटवर्किंग नाही, तर दिवसाला किंवा वीकली असं प्रॅक्टिसचं काहीतरी सेशन, तर किती तास तू ह्या गेमसाठी देतेस? मॉर्निंग 3 hours आणि आफ्टरनून 3 hours, म्हणजे दिवसातनं ऑलमोस्ट 6 hours तर वर्कआउटच होऊन जातं. मी दहिसरला प्रॅक्टिस करते. VPM स्पोर्ट्स क्लब आहे तिकडे. माझे कोच संतोष आमरे आणि त्यांच्याबरोबरच संदास शेट्टी करून आहेत, ते मला ट्रेनिंग देतात. ॲक्च्युली तर सगळं क्रेडिट त्यांचंच आहे, कारण मी जेव्हापासून नॅशनल मेडल दिलं, म्हणजे जेव्हा तिकडे जॉईन केलं त्याच वर्षी मी फर्स्ट नॅशनल मेडल दिलं. तर मला इथपर्यंत आणण्यापाठी त्यांचाच खूप मोठा हात आहे. आणि तिथे सगळं काही इक्विपमेंट्स आहेत. असं नाही की जिमसाठी तुम्हाला बाहेर जावं लागेल. मुंबईमध्ये एकाच जागी काहीच नाही आहे, म्हणजे ग्राउंड आहे तर एकीकडे जिम नाही आहे, जिम आहे तर कोच नाही आहे. पण ते एकच क्लब आहे जिकडे तुम्हाला एका जागी सगळं काय मिळतं, जिमपासनं कोचपासनं सगळं काही, एव्हरी इक्विपमेंट जे पाहिजे ते. तर काहीच कमी नाही आहे ह्याची. आता तू म्हणजे जसं तू नॅशनल खेळेस, मग त्याच्यामुळे थोडक्यात तुझं भारत दर्शन झालं असेल. तर हा जो ट्रॅव्हल होता तुझा किंवा करतेस तू, त्याच्यामध्ये अशी कोणती इन्सिडेंट आहे का जी तू असं सांगायला म्हणजे शेअर करू शकतेस? ट्रॅव्हलिंग करताना ट्रेन वगैरेमध्ये खूप मजा मस्ती चालू असते. मग इव्हेंट झाल्यानंतर आम्ही धमाल करतो, खूप गेम्स खेळतो अँड ऑल, फायटिंग मेडल्स मिळाल्यानंतरच करत असतात. हां. आणि कोणी हरलं तरी पण काही एवढं काही नाही, इट्स पार्ट ऑफ आवर लाईफ. तर तरी एन्जॉयमेंट तर फुल करतोच आम्ही. पण आता रिसेंटली मी स्टेट लेवलसाठी गेलेली रत्नागिरीला. आम्ही कारने गेलेलो आणि इव्हेंट सगळे व्यवस्थित झाले. ॲक्च्युली झालं सगळं. आम्ही विचार केला की आता रात्री घाटावर आहे सगळं, म्हणून विचार केला रात्री नाही निघायचं, सकाळी नेक्स्ट डे निघूया. नेक्स्ट डे आरामात उठलो, मग नाश्ता वास्ता केला आणि निघालो. 10 o'clockच्या आसपास निघालो आणि मग घाटवरनं येता येता सडनली 11 o'clockला आमचा ॲक्सिडेंट झाला कारचा. ते ॲक्सिडेंट वॉज लाईक, आणि मी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेली फ्रंट सीटवर, आणि थोडा वेळ आधीच मी सीट बेल्ट घातलेले. असं वाटलंच नाही की काय होणार, काही असं चुकूनच मी सीट बेल्ट लावलं आणि बसली आणि सडनली ॲक्सिडेंट झाला. आणि त्याच्यानंतर कोणालाच कळवलं नाही आम्ही, मी तर कळवलंच नाही. मी कसंबसंही आईला टाळत होती आणि एक दिवस आधीच मी आईला सांगितलेलं की आम्ही फिरत येणार आहोत. तर ते एक हां, की आईला माहिती आहे की आम्ही फिरत येणार आहोत, म्हणून मी कसंबसं टाळत होती की नाही आम्ही इकडे पोचलो, आम्ही पाऊस आहे म्हणून थांबलो आहे. आणि बाबांना मग सडनली आम्ही मग येताना ॲम्ब्युलन्सने आलो. मग येताना ॲम्ब्युलन्समध्ये बाबांचा फोन आला 8 o'clockला, 8 या 10 o'clockला, की काय झालं, मला असं कळलं की तुमचा ॲक्सिडेंट झाला. तर मी म्हटलं नाही, तुम्हाला कोणी सांगितलं? तर बाबा बोलले की नाही, खरं खरं सांग. मग बाबा रडायला लागले फोनवर. आणि नंतर मग म्हटलं आम्ही सेफ आहे, मला काहीच नाही झालं, इनफॅक्ट सगळे सेफ आहेत, कोणाला काहीच नाही झालं. तर मग बाबा कसंबसं शांत झाले आणि नंतर मग आम्ही ऑलमोस्ट रात्री 2 o'clockला इकडे पोचलो. तर मग ॲम्ब्युलन्समध्ये होतो आणि मग मी बाबांना खाली बोलवलेलं घ्यायला. तर बाबा खाली आले आणि ते ॲम्ब्युलन्समध्ये बघायचं म्हणजे खूप असं भीतीसारखं वाटतं ना. तर बाबांना पण ते सेम झालं आणि मग उतरली. बाबांना एकदा मला पाहिलं, त्याच्यानंतर बाबा वॉज रिलॅक्स्ड. मग नंतर आम्ही आता प्रॉमिसेस केले की मग आता गाडीने कुठेच नाही जाणार. त्या स्टेट लेवलला गेली होतीस तू, मग तिकडे तू काय गोल्ड वगैरे मिळवलेस की? तिकडे मी 2 गोल्ड केलेले. हडल्समध्ये पण गोल्ड झालं आणि 100 मीटर्समध्ये पण गोल्ड केला. तू तुझ्या घरातल्यांच्या बरोबर बऱ्याचदा आपण जेव्हा फॅमिली फंक्शन्स वगैरे असतात तर त्याला तू किती आवर्जून असतेस? मी कधीच आवर्जून जात नाही. आई बाबा खूप 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 जास्त फोर्स करतात म्हणून मी जाते. खूप फॅमिली ट्रिप्स निघतात, खूप जणांचं लग्न असतं, खूप फंक्शन्स असतात. कधीच स्वतःहून जायची इच्छा होत नाही. हो, माझ्या वर्कआउटला सुट्टी असेल, मी ज्या दिवशी फ्री असेल, मग मी सगळ्यांना हे करून नेणार की आज जायचं म्हणजे जायचं, आज मला जायची इच्छा आहे.
बस, बाकी नाही तर काही असेल तर मी स्वतःहून कधीच नाही जात. म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स गेम. हां, गेम. है ना. तू जे काय अचीव केलेस आतापर्यंत आणि तुझे गोल्स जे तुला अचीव करायचे आहेत त्यासाठी आमच्या टीमकडून तुला म्हणजे हार्टली अगदी तू गोल्डपर्यंत जावी ऑलिम्पिक्समध्ये, जे काय तुझे गोल्स असतील ते तू अचीव करावे ह्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. बंजारा समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या परिपूर्ण आहे आपण मानतो, लोकांनी पण मानलं पाहिजे, इतर समाजाने मानलं पाहिजे. आपण जोपर्यंत प्रेझेंट करणार नाही तोपर्यंत मानणार नाही, आपल्याला हळूहळू प्रेझेंट करावं लागेल. तर मग बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल आहेत. का नाही आपण संत सेवालालांचाच इतिहास बाहेर आणूया, त्यांच्यावर चित्रपट बनवूया. कारण बंजारा समाजातील संत सेवालाल आराध्य दैवत आहेत 18व्या शतकातले. 18व्या शतकातले संत तुकाराम हे सगळ्यांना परिचित आहेत, पण संत सेवालाल परिचित आहेत का? मग आपण संत सेवालाल पण परिचित करण्यासाठी आपल्याला काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. मग मी विचार केला की ह्यांच्या जीवनावरती आपण चित्रपट करायचा. माझ्या केलेल्या कामाची पावती एक प्रकारे ती म्हणता येईल. हे समाजाचं प्रेम आहे, हे समाजाचं ऋण आहे, ते मी आयुष्यात मी आणि माझी पत्नी किंवा माझं कुटुंब हे कधीही फेडू शकणार नाही. आम्ही समाजाचं ऋण आणि मला फेडायचं नाही. त्याचं कारण मला ह्या समाजाच्या प्रेमाच्या या ऋणात आयुष्यभर राहायचं आहे आणि मला समाजासाठी असे कार्य करत राहायचं आहे.